गिरा सद्गुरुनाथ की काड़ सिद्धेश्वराय यम शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपठवः कर्तेति नैयायिको अर्हन्नित्यति जैनशासनरत कर्मेति मीमांसको सोऽयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो विभुः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। आज व्यास पौर्णिमा आहे। समस्त भारतीयांना लाभलेली जी ज्ञान परंपरा आहे त्या ज्ञान परंपरेचा अध्वर्यू, त्या ज्ञान परंपरेचे जे मूल स्रोत असतील, ज्यांनीही आमच्याकरता हे ज्ञान दिली, त्या माणसांची स्मरण करणं, त्यांना कृतज्ञता व्यक्त करणं, याकरता आपण व्यास पौर्णिमा साजरा करतो। भारतीय जीवनामध्ये जी सनातन जीवनशैली म्हणतो आपण, सनातन जीवनशैली म्हणतो, या सनातन जीवनशैलीमध्ये ज्यावेळी जगात अजून बाकीच्या लोकांना अंगावर कपडे काय नेसावं हे कळत नव्हतं, पारिवारिक जीवन काय असतं हे माहीत नव्हतं, सामूहिक जीवन काय असतं हे माहीत नव्हतं, त्या काळात एक 10,000 वर्षापूर्वी भारतात एक अत्यंत सुंदर आणि अत्यंत सुसज्ज आणि एक अत्यंत सुमूर्त असं जीवन पद्धती अस्तित्वात होती। आणि ही जीवन पद्धती इतकं सुंदर विकसित होण्याचं कारण, याकरता ज्या लोकांनी आपली योगदान दिली ती योगदान अतुलनीय आहे। कोणतीही गोष्ट हातात घेणं, त्याची साधक बाधका संबंधात चिंतन करणं, चर्चा करणं, संवाद करणं, करून निर्दोष असा विचार तयार करणं, करून ते अंमलबजावणीसाठी अस्तित्वात आणणं, ही परंपरा केवळ भारतात होती। तिलाच आपण ऋषी मुनींची परंपरा म्हणतो। एखादा विषय, कुठला विषय भेडसावत असेल, तो विषय व्यावहारिक असेल, नैतिक असेल किंवा तात्विक असेल, कोणत्याही स्तरातला असेल, की या विषयासंबंधात कधी कोणाच्या मतीत भ्रम निर्माण झाला, द्वंद्व निर्माण झाला, की त्या द्वंद्व निवृत्तीसाठी ऋषीगण एकत्र बसत होते। बसून त्याच्या प्रत्येक पैलूवर, कारण एक वस्तू असते ना, ही जी वस्तू आहे ही एक पुस्तक आहे, याची एक बाजू आपल्याला दिसते, एक बाजू मला दिसते, मला इकडची बाजू दिसत नाही आणि तुम्हाला ही बाजू दिसत नाही। या बाजूला बसलेले आहेत त्यांना हेही दिसत नाही, हेही दिसत नाही, एक छोटासा बाजू इकडचा दिसतं, तसंच इकडच्यांचं असतं। मग असं असेल तर याचा पूर्ण ज्ञान होणार कसं? यासाठी आमचे जे ऋषी मुनी आहेत ते एकत्र बसायचा आणि एका गोष्टीची सर्व कोनातून विचार करायचे।
सर्व बाजूनी त्याला पाहायचं. एखादा गोष्ट आहे, त्या गोष्टीचं व्यावहारिक महत्व किती आहे, पारिवारिक महत्व किती आहे आणि नैसर्गिक महत्व किती आहे. जैव साखळी जी आहे त्या जैव साखळीत त्या घटकाचं महत्व किती आहे आणि एक तात्विक क्षेत्रामध्ये त्याचा महत्व किती आहे. या सगळ्या गोष्टींची विचार विनिमय ते करत होते. करून ज्याच्या मनात जे जे संशय उत्पन्न होती ते संशय निराकरण करणं दुसऱ्यांचं, आणि निराकरण करता करता दुसरी दोन संशय निर्माण झाले तर त्याचं निराकरण करणं बाकीच्यांचं कर्तव्य होतं. अशा पद्धतीने एक एक विषय घेऊन 1 वर्ष 2 वर्ष नव्हे, हजारो वर्ष ही परंपरा चालत आली. आणि त्यातून निर्धोक, निर्दोषयुक्त आणि सुंदर विचारांचं साहित्य निर्माण झालं. कुठे पद्य रूपात निर्माण झाला, गद्य रूपात निर्माण झाला, मिश्र रूपात निर्माण झाला. जिथे जिथे बसले, जिथे जिथे चिंतन केले त्यांनी तो सार रूपात ठेवून दिले. त्या काळात झाडांची पानच घ्यायचं आणि ह्या झाडपाल्यांचीच शाही बनवायचं, मशी बनवायची, आणि कुठल्या तरी झाडाचे जे कांडी घ्यायचं आणि त्याचा पेन किंवा लेखणी बनवायचं आणि लिहून ठेवत होत. आणि मग जे निर्दोषयुक्त विषय आहे त्याला आपल्या विद्यार्थ्यांना ते शिकायला देत होते, विद्यार्थ्यांना ते कंठस्थ करून घेत होते. मग विद्यार्थी समाजात जाऊन त्या गोष्टींची प्रतिपादन करत होते, कारण ते विद्वान बनायचे. विद्वान बनून समाजात जाऊन त्याचा प्रचार प्रसार आणि आचरणासाठी उपयुक्त बनवत होते. आणि असं खूप साहित्य होतं, एक विषयाचा नाहीये, अनेको विषयांचा. आता वैदिक साहित्यात आपल्याला माहिती आहे की जंगली जीवन जगता जगता एक सुसंस्कृत जीवन पद्धतीकडे माणसं गेले कसे आणि त्याच्याकरता नियम बनवले गेले कसे. आमच्याच लोकांनी बनवले नियम. म्हणजे जे अंगावर कपडे कुठलं नेसावं हे माहित नव्हतं. आम्ही पुढे पुढे पळायचो आणि मागे जनावरं लागायची. आम्ही रात्रभर झाडावर बसायचो जनावरं वर चढू नये म्हणून. मग जनावरं गेल्यानंतर उतरून आपण चालायला लागलो. अशा स्थितीत होतो एकेकाळी. नंतर माणसांच्यात काही संशोधन निघाले, त्या संशोधनापायी माणूस मागे लागला आणि प्राणी पुढे पळून जायला लागला. का? अग्नीचा शोध लावला, राहण्याकरता घरांचा शोध लावला, पिण्याकरता पाण्याचा शोध लावला, आणि त्याच्यानंतर समूह जीवन जाई. इथे एक परिवार तिथे एक परिवार विस्कळीत होता. पण ही माणसं एकत्र राहायला लागली. एकत्र राहायला आल्यानंतर परस्परांमध्ये निर्माण होणारे वाद विवाद आणि त्या वाद विवादांवर तोडगा कसा काढायचा आणि समूह जीवन सुखाने कसं जगता येईल, आणि त्याच्याकरता नीतिशास्त्र बनवण्यात आलं आणि त्याच्याकरता नियम बनवण्यात आला, ज्याला आपण शुल्बसूत्र आणि गृह्यसूत्र म्हणतो. शुल्बसूत्र आणि गृह्यसूत्रामध्ये हे सांगितलेले की समूह जीवन सुखमय बनवण्याकरता समूहाने कोणत्या कोणत्या नियमांचा पालन करावं हे सूत्र तयार केलं. आणि एक परिवार म्हणून सुसूत्र जीवन जगण्यासाठी परिवाराला काही नियम बनवावा लागत होता. एक व्यक्तीला सुसंस्कृत करण्याकरता 16 संस्कार निर्माण केले. गर्भधारण होण्यापूर्वी पती पत्नींची निवड करताना काय करायला पाहिजे, निवड झाल्यानंतर लग्न कशा पद्धतीने करावं, आणि त्यानंतर गर्भाधान संस्कार कसा करावा, त्याच्यानंतर पुंसवन संस्कार काय असतो, सीमंतोन्नयन काय असतो, जात संस्कार काय असते, नामकरण काय असतं, त्यानंतर चौल संस्कार काय असते, जावळ काढायचं, त्यानंतर अन्नप्राशन विधी काय असायला, हे संस्कार एका बाळाला करावयाचे.
हे सर्व आमच्या या सूत्रांमध्ये, आमच्या वैदिक सूत्र जे आहेत तिथे हे आलेत सगळे. गृह्यसूत्र आणि शुल्बसूत्र जे आहेत यात आले. आणि त्यानंतर की अक्षराभ्यास कसं करावं, घरातून बाळाला कोणत्या दिवशी बाहेर घेऊन जावं देवाला किंवा सूर्यदर्शनासाठी, आणि त्यानंतर त्या बाळासाठी उपनयन संस्कार, उपनयनामध्ये की परिवारासाठी काही नियम त्याच्यावर लादणं, देव, आई वडील आणि गुरुजन यांना मी कधीही अंतर देणार नाही, हे माझ्याकरता भगवंतच आहेत, अशा पद्धतीची एक बंधन त्याच्या गळ्यात घालत होते. त्याला आपण मौजी बंधन असं म्हणतो. आणि गुरुकुलात कसं अध्ययन करावं, गुरुकुलातनं घरी कसं जाताना काय करावं, परावर्तन विधी, आणि त्यानंतर घरी आल्यानंतर विवाह संस्कार कसा असायला पाहिजे, विवाहातील उपसंस्कार कसे असायला पाहिजे, याबरोबरच वास्तू बांधणार असाल तर वास्तूसाठी भूमिपूजन काय असतो, वास्तू प्रवेश काय असतो, लग्नविधी काय, या सगळ्या गोष्टी आमच्या या सूत्रांमध्ये आल्या, वैदिक सूत्रांमध्ये. म्हणतात त्या वेदात काय, वेदात आम्हाला जीवन जगण्याकरता जे सुसह्य जीवन जगतो, बाबा याला पुण्य म्हणावं, याला पाप म्हणावं का, दुसऱ्यांना त्रास देणारी कोणतेही कृती असो ते पाप आहे, आणि पापामुळे तुम्हाला नरक प्राप्ती होईल. नरक कधी कोणी पाहिलेले नाही, पण अशी एक संकल्पना मांडली, बाबा तुम्ही असं केला तर त्या तिथे असा असा तुम्हाला भविष्यात त्रास होईल, अशी एक भीती निर्माण केली आणि आम्हाला सन्मार्गामध्ये चालवण्यास किंवा चालण्यास बाध्य केले. किंवा काही स्वर्ग अशी म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा आपलं जीवन सुसह्य व्हावं असं वाटत असेल तर या जन्मात आपण किती चांगलं काम करायला पाहिजे, एकूण समाज किती संवेदनशील असायला पाहिजे, ह्याकरता हे नियम बनवले गेले. हे नियम जगात कुठेही नव्हते, तेव्हा भारतीयांनी हे बनवले. आणि मग ह्याच्यातच पुढे 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 धर्मसूत्र तयार झाले, धर्मयुक्त जीवन जगावं, आणि पुरुषार्थ तयार झाले, धर्म अर्थ काम मोक्ष सुरू झाले. हे सगळे जीवनाला आवश्यक आहे, हे बनवावं. आणि त्याच्यानंतर तत्वज्ञान नीतिशास्त्र सुरू झालं. धर्मसूत्र म्हणजे नीतिशास्त्र, आणि त्यानंतर तत्वज्ञानाचं एक क्षेत्र. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, फिलॉसॉफीमध्ये हे जगत काय आहे, परमात्मा कोण आहे आणि मी कोण आहे, या परस्परांमध्ये संबंध काय, परस्परांमध्ये भेद काय आहेत, याचा चिंतन मंथन करत 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 गेल्यानंतर त्यांना कळलं की हे तिन्ही वेगवेगळे नाही आहे. एका स्थितीत गेल्यानंतर हे सर्व निर्माण करणारा एकच आहे, आणि तो एकच अनेक रूपात आज दिसतो आहे. या सृष्टीतला प्रत्येक जीव, जीवामध्ये जी प्राणशक्ती आहे ते प्राणशक्तीच परमात्मा आहे, चेतन आहे, तो सगळ्यांमध्ये आहे. प्राण आहे की नाही पाहण्याकरता काय टेस्ट घ्यावं आपल्याला, आपलंच घ्यावं असं नाही, आपल्याला कोणतरी असा हात लावला तर जाणवेल की नाही जाणवेल, आपल्याला जाणवणार. याचा अर्थ मला ज्याने स्पर्श केले ते सजीव आहे की निर्जीव आहे मला कळणार की नाही. या पुस्तकाने मी डिवचला एकाला, त्याला कळेल की नाही पुस्तकाने डिवचला की माणसाने हात लावल्या, कळेल की नाही कळेल. हा एक प्राणच मला जर डिवचला असेल, तो प्राण स्त्री आहे की पुरुष आहे हे कळेल की नाही कळेल मला. की ज्यांनी मला स्पर्श केले ते प्रेमाने स्पर्श केले की द्वेषाने स्पर्श केले हेही आम्हाला कळतं. आम्हाला कळतं असं नाही आहे, झाडांना सुद्धा कळतं. आम्ही जसा आमच्या मित्र जीवलग असेल, उपकारक असेल, तो कधी येईल कधी भेटेन असं जे आम्हाला आस लागतो ना, तसं झाडांना सुद्धा आस लागतो, पिकाला सुद्धा आस लागतो. आपल्या शेतातलं पीक असेल तर त्या पीक सुद्धा आपली वाट पाहत असते जर आपण प्रेम करत असाल तर. जर 4-8 दिवस नाही गेला तर आपलं रुसवा ते दाखवत असते, फक्त पाहण्याकरता डोळे पाहिजे. ते रुसते, एवढे दिवस का आला नाही तुम्ही माझ्याकडे. वाढ होत असतो पण इतकं प्रफुल्लित नसते.
तसंच आपल्या घरात लावलेले एखादा झाड असेल, त्या झाडावर आपण प्रेम करत असाल तर त्याचंही फळं खाऊन बघा, आणि दूरवर असेच आपोआप उगवलेले वाढलेले फळं आलेले त्याचेही फळं खाऊन बघा. दोन्हींच्यातलं टेस्ट आपल्या लक्षात येईल की तेही माणसांना किंवा अन्य जीवांना प्रतिस्पंदित करतात का? त्यांच्यातही प्राण आहे, त्यांच्यातही प्राण आहे, आणि त्यांनाही भावना आहेत, तेही रुसतात, आणि तेही वाट पाहत असतात की कधी येणार हा माणूस, कधी येणार हे प्राणी, हे वाट पाहत असतात तेही. म्हणून हे जे प्राण आहे ना, सगळ्यांमध्ये असणारा प्राण एकच आहे. उपाधीमुळे वेगवेगळे झालेले आहे आणि मूळ प्राण एकच आहे. याची चिंतन मंथन आमच्या ऋषीमुनीला. तत्वज्ञान हीच आहे. दिसायला जरी अनेक दिसत असलो तरी सुद्धा सगळ्यांच्यातलं चैतन्य एक आहे, हे त्यांची चिंतनातनं वाया. तत्वज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी चिंतन मंथन केले, आणि अशा पद्धतीने आयुर्वेदावर त्यांनी चिंतन मंथन केले, अनेक ग्रंथ तयार केले. कृषीवर चिंतन मंथन, आयुर्वेदावर बघा, वाघभट असतील, चरक असतील, जीवक असतील, सुश्रुत असतील, हे सगळी मंडळी खूप मोठी चिंतन मंथन केले करून माणसांचा, झाडांचा, पिकांचा, प्राण्यांचा आरोग्य परस्परांशी कसं संबंधित आहे, आमच्या आरोग्यासाठी त्याचा आणि त्याच्या आरोग्यासाठी आमचं आवश्यकता किती आहे, ह्याच्यावर चिंतन मंथन केलं त्याला. आणि त्याच्यावर कोण वृक्षायुर्वेद लिहिले, कोण पशु आयुर्वेद लिहिलं, कोण मनुष्य आयुर्वेद लिहिलं, कोण पुष्पायुर्वेद लिहिलं. एवढे समृद्ध साहित्य कुठे मिळणार आहे जगात? एवढंच नाही, काही लोकांनी धातुशास्त्रावर शोध लावला. वेगवेगळ्या प्रकारची धातू आणि खनिज कशी आहेत या सृष्टीत, यांचा वापर कसा करावा, त्यांचा उपयोगिता कसा करावा, ह्याच्यावर काही लोकांनी लिहिलं. पशु पक्षी प्राण्यांच्या जीवनावर लिहिलं. आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याच लोकांना माहित नाही, हत्ती आहेत, जंगलात कळप असतो. ही हत्ती जन्माला येतात कसे, आणि या हत्तींचा मृत्यू आजपर्यंत जंगलात एकाने बघितलं नाही की अमुक हत्ती इथे मरून पडलेला आहे. एवढ्या पक्षी आहेत, कुठल्या तरी एक कावळा कुठेतरी लाईटचा तारेला लागून पडलेला तुम्हाला दिसेल, पण ज्या कावळ्याला नैसर्गिक मरण आला असा एखाद्या कावळ्याला बघितलंय आपण? नैसर्गिक मृत्यू आलेले एखाद्या चिमणीला आपण कधी बघितलंय? नैसर्गिक मृत्यू आलेले एखादा मुंगी पाहिलेले आहात आपण? राहतो आम्ही एकत्रच. नैसर्गिक मृत्यू आलेले असं काय? हा, आपल्या घरातले आहेत ना आम्ही पाळलेले, त्यांचे नैसर्गिक मृत्यू आम्हाला माहिती आहे. पण ही जी वाईल्ड लाईफ म्हणतो ना, वन्यजीवी, त्या वन्यजीवांचा मृत्यू कसा होत असेल, त्यांचा उपचार कोण करत असतील, कसे जात असतील, कोण पाहिले नाही? आमच्या लोकांनी ते निरीक्षण केलं. हत्ती वृद्ध होतो, आता इथनं पुढे जगू शकत नाही असं त्याला वाटतंय, पावसाळ्यापर्यंत वाट पाहतो. पावसाळा सुरू झाला, नद्यांना महापूर यायला लागले की स्वतःला झोकून घेतो त्या पाण्यामध्ये, खरा जीवन संपून टाकतो. आमच्यासारखे औषध खाऊन आणि 1-4 दिवस काढूया असं म्हणत नाही. आता आपण भोज बनायचं नाही असं त्यांची, कारण आम्हाला आमच्यासाठी गरजेचे, आम्ही असं जगायला पाहिजे. त्यांची उपचार करणारे कोण नाही, आमचे करायला भरपूर माणसं आहेत. आमच्या राहण्याने खूप लोकांना समाधान मिळणार आहे, आमच्या राहण्याने खूप लोकांना ऊर्जा मिळणार आहे. याच्याकरता आम्हाला जगावं लागतं, जगायला पाहिजे. पक्ष्यांना ज्या दिवशी प्राण सोडावं असं वाटतंय, ते इतके उंच जातील, इतके उंच जातील, इतके उंच जातील, तिथे जाऊन पंख मिटवून घेतील, खाली येईपर्यंत त्याची पिसा सुद्धा आपल्याला सापडणार नाही. ही त्यांची जीवन, या जीवनशैलीचा अध्ययन केले आमच्या लोकांनी. एकच तुम्हाला उदाहरण सांग, मुंग्या चालत असतात, मुंग्यांची जीवन कोण पाहिलेलं आहे बाबा? नाही, मुंग्या नाही, 2 शिंग आहेत बघा, असं 2 केस असतात असं डोक्यावर, एक रिसिव्हर आहे, एक एंटीना आहे त्यात, आणि त्यांच्यातही एक राणी आहे, त्यांच्यातही एक यजमान आहे.
कुठल्या दिशेने जावं नाही जावं, काय करावं नाही करावं हे आदेश देत असते. ते आदेश शब्दात नसतो, वासात असतात. वेगवेगळ्या प्रकारची गंध उत्सर्जित करतात. ते गंध ग्रहण केल्याबरोबरच ते पटकन मागे वळतात. हे त्यांची जीवन आहे. मधमाशा आहेत, एकच राणी असते, हजारो मधमाशी तिथंच ऐकतात, ती कुठे जाईल तिथेच जाणार. माकडं आहेत, माकडांचाही असंच आहे. एकच माकड असतो, त्याच्या कळपातले 25 तो जो सांगेल तीच करतात, बाकी काही करणार नाही. 25 माकडी नसतील तर एकच माकड असतो, त्या पुरुष नर एकच असतो आणि बाकीचे मादी असतात. आणि दुसरा नर तयार झाले की त्याला हाकलून पिटाळून लावतात बाहेर, आणि यांच्या पाठी 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 फिरत असतो तो कुठपर्यंत, या 25 चे 30 होईपर्यंत. 30 झालं की ह्यातला जो टोळी प्रमुख असतो ना, तो ह्यातल्या 5 काढून त्याला देतो, तू घे, आता तुझी टोळी तयार कर. मग तो त्याचा टोळी तयार करायला सुरू करतो, तोही 25 होईपर्यंत. 25 ला मालक एक. आमच्या पशु पक्षी प्राण्यांचे अध्ययन केले आमच्या लोकांनी, खूप मोठी शास्त्र लिहिले यावर. मी उगाच आपल्याला सांगितलंय की ह्याच्यावर ही अशा पद्धतीची जी काय वृक्षायुर्वेद बघा तुम्ही, पशु आयुर्वेद बघा, पुष्पायुर्वेद बघा, नाहीतर पराशर स्मृती बघा तुम्ही, कश्यपीय संहिता बघा, बृहत संहिता बघा. बृहत संहितेमध्ये कोणती कोणती कारागिरी आपण कसे करायला पाहिजे, 350 प्रकारची लोह तयार करतात आमची लोक. बेरिंग साठी वेगळं, स्टेरिंग साठी वेगळं, घड्याळासाठी वेगळं लागतो. पूर्वी कुऱ्हाडीसाठी वेगळं लागतं, कोयत्यासाठी वेगळं लागते, खुरपसाठी वेगळं लागतं, असं वेगवेगळे. हा खड्ग तलवार आहे ना, तलवारीसाठी वेगळं लागतं. हा लोखंड तो बनवायचा, आणि त्या लोखंडाला धार पाजण्याची प्रक्रिया सुद्धा फार वेगवेगळी आहे. पाणी पाजतात माहिती आहे ना त्यांना, पाणी पाजण्याची पद्धत आहे. पाणी पाजण्यामध्ये कोणाला पाणी पाजतात, कोणाला तेल पाजतात, कोणाला मीठ पाजतात, आणि कोणाला उंटाचं दूध पाजतात, आणि कोणाला 12 शिंगे असतात ना, ते हरिणींची शिंग, त्या शिंगामध्ये असं तापून वडायचं असतो, असा हाड बनतो. माणसांची मुंडकं छाटले तरी सुद्धा ते कुठेही वाकणार नाही. वेगवेगळे आहेत. उंटाचे दूध पाजतात ना, त्याला उंटाची दुधामध्ये सुद्धा एवढा हार्डनिंग असते. अशी वेगवेगळे आमच्या लोकांनी केलेले प्रयोग बघा ना. हे मानसोल्लास ग्रंथ आपण बघा, एक छोटासा ग्रंथ आहे मानसोल्लास, त्याच्यात किती विधिविधान सांगितलेले आहेत. आम्ही तरी काय खूप मोठं वाचतो थोडी, कधी कुठे कुठे जरा जरा जरासा पाहतो, आणि पाहिलेले कधी वाटून घेऊ सगळ्यांबरोबर असं आम्हाला वाटतं. असं अफाट पडलेले साहित्य जे आहे, हे साहित्य सर्व एकत्रीकरण केले का? ही जी साहित्य सगळी हे 4 वेदामध्ये आहे. वेदव्यासाने आपल्या 4 शिष्यांना घेऊन ही सगळी एकत्रित केली. पहिलं वैशंपायन, भारद्वाज आणि जैमिनी, हे 4 शिष्य वेदव्यासांचे. या 4ही शिष्यांना घेऊन ही साहित्य सगळी एकत्रित करून पुन्हा ह्याची 4 भाग केले, की मग हे ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, हे सामवेद आहे, अथर्ववेद आहे. मग कोणता विषय ऋग्वेदामध्ये पुन्हा ऋग्वेद ही एक संहिता बनवले. त्या संहितामध्ये देवदेवतांची स्तुती, त्याच्यामध्ये माणसानं उपासनासाठी आनंदासाठी लागणारी पूजा अर्चना विधी नियम सांगितले, त्यांना ब्राह्मणक म्हणाले. वैयक्तिक साधनांसाठी काही नीती नियम सांगितले, त्याला आरण्यक म्हणाले. आणि उपनिषद म्हणजे तत्वज्ञानाचे चिंतन मंथन केले, असं केले. आणि पुन्हा 4 वेद करून 4ही वेदांमध्ये 4 भाग केले. आणि पुन्हा त्यात थेअरी आणि प्रॅक्टिकल. हे वेद थेअरी असेल तर उपवेद त्याचा प्रॅक्टिकल. ऋग्वेद आहे, ऋग्वेदाला प्रॅक्टिकल काय बाबा, आपलं ऍप्लिकेशन म्हणतो ना आपण, त्याचं ऍप्लिकेशन म्हणतो. त्याचं ऍप्लिकेशन ही आयुर्वेद असेल. यजुर्वेदाचं ऍप्लिकेशन काय बाबा, धनुर्वेद असेल. सामवेदाचा ऍप्लिकेशन काय, उपवेद त्याचा गंधर्व वेद.
आणि अथर्ववेदाचा ऍप्लिकेशन काय, शिल्पवेद. अथर्ववेद संपूर्ण व्यवहाराने भरलेली, काय बनवावं, कसं विकावं, कसं करावं, आणि त्याच्याकरता कच्चा माल काय लागणार, विधान काय लागणार, यंत्र काय लागणार, त्या सगळ्यांची निर्मिती, त्याला शिल्पवेद म्हणतात. अशा पद्धतीची आमची जी ज्ञान होती, ती ज्ञान सगळी एकत्रीकरण केले, करून पुन्हा अध्ययनासाठी सोपं जावं म्हणून त्याचं विभजन केले. या विभजनाला व्यास असं नाव म्हणतात. एका सर्कल असतो, वर्तुळ असतो, वर्तुळाचा भाग करण्याकरता आपण एक रेष ओढले तर त्याला काय म्हणतो आपण, या परिघाचा या बिंदूपासून या बिंदूपर्यंत ओढलं तर त्याला काय म्हणतो आपण, व्यास म्हणतो. मध्यबिंदू पासून परिघापर्यंत रेष वाढले तर त्याला काय ओढलं तर काय म्हणतो, त्रिज्या म्हणतो आपण, त्रिज्य म्हणतो त्याला, है ना. व्यास म्हणजे याचा विभाजन केले, वर्तुळाचा विभाजन केले ना, तसा आमच्या साहित्याचा अध्ययनासाठी अनुकूल व्हावं म्हणून विभजन केले महर्षीने आपल्या शिष्यांना घेऊन. म्हणून त्यांना वेद व्यास, वेदांचा विभजन केले म्हणून त्यांना नाव पडलं वेदव्यास. आणि वेदव्यास एवढं अद्भुत कार्य केले आणि कमी वय नव्हते, 7 पिढी जिवंत होती त्यांच्या डोळ्यासमोर, 7 पिढ्या गेल्या, एवढा अनुभव त्यांच्या मागे होता. तुम्हाला माहितीये 7 पिढ्या कुठल्या कुठल्या, वेदव्यास जेव्हा होते ना तेव्हाच सत्यवती नंदन, बरोबर, सत्यवतीचा मुलगा, आणि सत्यवतीचा दुसरा मुलगा कोण, देवव्रत, भीष्म. म्हणजे व्यासाने भीष्माला पाहिले, भीष्मानंतर चित्रवीर, विचित्रवीर, दुसरी पिढी, तिसरी पिढी. चित्रवीर, विचित्रवीर यांची मुलं कोण, कौरव आणि नाही, धृतराष्ट्र आणि पांडुराजा, बरोबर, चौथी झाले. आणि 5वे कोण बाबा, कौरव आणि पांडव. आणि 6वे कोण बाबा, अभिमन्यू, है ना, अभिमन्यू. अभिमन्यूचा मुलगा कोण बाबा, परीक्षित. परीक्षितांचा मुलगा कोण, जन्मेजय. एवढ्या पिढ्या होईपर्यंत जिवंत होतात. व्यास महर्षी आहे ना, एवढ्या पिढ्यांना प्रत्येक पिढीला येऊन मार्गदर्शन केलेले, भीष्मालाही मार्गदर्शन केलेले, धृतराष्ट्र आणि पांडुराजांनाही मार्गदर्शन केलेले, चित्रवीर, विचित्रवीर यांना सुद्धा मार्गदर्शन केलेले, धृतराष्ट्राला मार्गदर्शन केलेले, अर्जुनाला मार्गदर्शन केलेले, आणि त्यानंतर शेवटी जन्मेजयाला, परीक्षित आणि जन्मेजयाना सुद्धा मार्गदर्शन केले. असा एक अनुभवी माणूस, अनुभवी माणूस, जी ज्ञानाची परंपरा. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जगात जे जे काय आहे ना, जेवढ्या साहित्य आपल्याला दिसेल ना, व्यासाने लिहिलेले नाही असा कुठलाही विषय सापडणार नाही असं म्हणतात. म्हणजे त्यांची उच्छिष्टच आहे सर्व. एवढा एक महान वेत्ता होते, वेदवेत्ता. आणि त्या महर्षींच्या स्मरणार्थ आणि त्यांनी जी ज्ञान परंपरा, कारण तीच ग्रंथ वाचले आणि त्या ग्रंथ शिष्याना शिकवले, गुरु शिष्य परंपरेने ही ज्ञान परंपरा चालत. भले संप्रदाय अनेक असतील आमच्याकडे, वेद परंपराही अनेक असतील, ऋग्वेद परंपरा वेगळी असेल, यजुर्वेद असेल, अमुक तमुक वेगवेगळे असतील, किंवा काही लोक एक पाठी होते, एकच वेद घेऊन पुढे चालले. काही द्विवेदी म्हणून म्हणतो ना, दुबे किंवा द्विवेदी असतात ना, ते 2 ग्रंथांची परंपरा घेऊन चालतात. त्रिवेदी असतात ना, ते त्रिपाठी किंवा त्रिवेदी ही 3 ग्रंथांची परंपरा घेऊन चालतात. चतुर्वेदी म्हणून त्या आडनाव असतात ना, चतुर्वेदी जी आहे ती 4 वेदांची परंपरा घेऊन जाणार. अद्भुत लोक आहेत आपल्याकडे, अद्भुत परंपराही आहे. हे घेऊन इथपर्यंत, ही ज्ञान इथपर्यंत येण्याकरता ते कारणीभूत ठरले, गुरु शिष्य परंपरेने नेण्याकरता कारणीभूत ठरले. म्हणून वेदव्यास महर्षींची स्मरण वर्षातनं एकदा करावं. म्हणजे याच्या माध्यमातून प्रत्येकाने आपापल्या गुरूंची स्मरण करावं. थोडक्यात शिष्य प्रशिष्य रूपेण,
शिष्य आणि प्रशिष्य रूपाने आमच्यापर्यंत आलेली जी गुरु परंपरा आहे, या परंपरेचं स्मरण करा. आम्हाला आमची एक परंपरा आहे. याच वैदिक परंपरेत पुढे वैष्णव परंपरा झाली, शैव परंपरा झाली, शाक्त परंपरा झाली, गणपत्य परंपरा झाली, दत्त परंपरा झाली, शक्ती परंपरा झाली. आम्ही जे मंडळी आहोत, शैववणी वैष्णव परंपरेतले आहोत, शक्ती परंपरेतले आहोत, गणपती परंपरेतले आहोत. काहीही असलं तरी तत्व मात्र एकच असतो. आणि या परंपरेत अनेक संप्रदाय निर्माण झाले. थोडासा 1-2-4 नियम बदलले की एक संप्रदाय निर्माण, 2 नियम बदलले की जसं आमची आता वैष्णव परंपरा आहे, वारकरी परंपरा. वारकरी परंपरामध्ये आता 400-450 फड तयार झाले. अधिकृत 250 आहेत आणि अनधिकृत एक 400-450 फड तयार झाले. फड म्हणजे एक समूह. का? किंचित फरक असतो. गाथा सगळ्यांसाठी एकच, ज्ञानेश्वरी सगळ्यांसाठी एकच, भागवत एकनाथी भागवत सगळ्यांसाठी एकच, तरी सुद्धा माझं एक स्वतंत्र चूल. अशा पद्धतीने आमच्याकडे संप्रदाय तयार झाले. मग ते शैव संप्रदाय असतील, वैष्णव असतील, शाक्य असतील, सगळ्यांचे. त्याच शाखेतल्या कुठल्या तरी एका शाखेत आपण असतो. आपण त्या शाखेत असतो आणि त्या शाखेलाही एक गुरुपरंपरा असते. ही गुरुपरंपरा कुठे जाते? जाऊन तिथेच पोहोचणार, वेद व्यासापर्यंत जाऊन पोहोचणार. आमच्यात काय, या मठावर स्वामीजी महाराज होते. स्वामीजी महाराजांना सिद्धरामेश्वर महाराजांनी ज्ञान दिली. सिद्धरामेश्वर महाराजांना गुरुलिंग जंगम महाराजांनी, भाऊसाहेब महाराजांनी दिली. भाऊसाहेब महाराजांचे गुरु गुरुलिंग जंगम महाराज होते. गुरुलिंग जंगम महाराजांचे गुरु याच मठाचे मठाधिपती मुपिन काळ सिद्धेश्वर नावाचीच होते. आणि त्यांच्या गुरु होती एक 30-40 लोक होती मागची, जे आद्य काळ सिद्धेश्वरापर्यंत गेलो तर तिथपर्यंत जाणार. म्हणजे 6व्या शतकापर्यंत आम्ही गेलो तर आपली ही गुरु परंपरा. कुठल्याही संप्रदायाला असा एक गुरु परंपरा असतो. आम्हालाही आमचा गुरु परंपरा आहे, दुसऱ्याला. आणि गुरु सगळी एकच आहे. गुरु काय वेगवेगळी नाही. गावाला जाणारा रस्ता, ह्या गावाला जायचं आहे, मला रस्ता सांगाल का असं म्हटलं तर तिथे जो उभा असेल, ज्याला माहिती असेल, तो म्हणतोय या रस्त्याने नीट जावा, तुम्हाला गाव मिळेल. किंवा जरा उजव्या बाजूला डाव्या बाजूला वळा, तिथे तुम्हाला अभिप्रेरित किंवा इप्सित गाव तुम्हाला मिळेल. असं म्हटल्यानंतर आपण उभं राहून त्यांना विचारतो कधी, तुम्ही गावाचा रस्ता सांगितला की कशी आहे परिस्थिती तुमची, दारिद्र्याचं आहे की पैसे? बऱ्यापैकी. म्हणजे पैसेवाले सांगू शकतात, दरिद्र सांगू शकत नाही असं काय का? नाही, रस्ता माहिती असणार कोणी का असे ना. किंवा असं कधी त्याला विचारलं, तुम्ही महिला आहे, तुम्हाला नाही जमणार, पुरुषालाच जमते, असं कधी म्हटलं आपण? पुरुष असे ना, नाही तर स्त्री असे ना, वाठाडे कोणी का असे ना. किंवा असं कधी म्हणतो, रस्ता तुम्ही सांगायला लागलाय, कोणत्या जातीचे तुम्ही? काय रस्ता जात सांगणार आहे? कोणाची जातीने रस्ता सांगितले आजपर्यंत नाहीये. गुरुत्व रस्ता दाखवते. वाठाड्या कोणत्या जातीचा असला म्हणून काय नाही. तुम्ही तरुण आहात की वृद्ध आहात असं कधी विचारू शकतो? नाही. रस्ता माहीत असणारा तरुणही असू शकतो आणि वृद्धही असू शकतो, कोणी का असे ना. गुरु कोणी का असे ना. हे बघा, जे दीप दुसऱ्या दीपाला पेटवायला तयार झालेले आहे, ते दिव, मग याला एरंडाची तेल घातलेत का? याला शेंगदाण्याची तेल घातले का? याला कपाशी? तुम्हाला काय करायचंय? दिवस लावून घ्यायचा आहे ना. त्याला कुठले तेल घातले तर आपल्याला काय फरक पडणार आहे? आपलं पेटवून घेणं एवढंच आहे. पेटवणारा गुरु, पेटवून घेणारा हा शिष्य. हे ज्ञानाचा प्रकाश वाढत जाणार आहे. म्हणून गुरु एक फार महत्तर व्यक्ती मानलं जातं. गुरु एक मनुष्य नाहीये, साक्षात भर्गः नराकृती. साक्षात भगवंतच नररूपात आलेले असं मानावं, अशी आमची बुजुर्ग मंडळी सांगतात. तो एक भगवंतच आमच्या साठी नररूपात, मनुष्य रूपात, साक्षात भर्गो
नराकृती, नर आकारामध्ये नर रूपात आलेला आहे. कारण त्याचं शरीर गुरु नाहीये. नास्ति तत्वम गुरोपरम, अघोरान ना महेशान ना परो देवो, महिम्नो ना परास्तुती, अघोरान ना परो मंत्रो, नास्ति तत्वम गुरोपरम. पुष्पदंत नावाचा गंधर्व सांगतो, महेशापेक्षा श्रेष्ठ देव नाहीये, महिम्नासारखा श्रेष्ठ स्तोत्र नाहीये, अघोर मंत्रासारखा श्रेष्ठ मंत्र नाहीये, आणि गुरु सारखं श्रेष्ठ नास्ति तत्वम गुरोपरम. असं नाही म्हटलं की त्याने गुरु सारखा श्रेष्ठ माणूस नाही असं म्हटलं नाही. श्रेष्ठ तत्व. गुरु ही व्यक्ती नाही, गुरु एक तत्व आहे. व्यक्तीच असतं तर ज्ञान संपादन होण्यापूर्वी, ज्ञान प्राप्तीपूर्वी ती एक व्यक्तीच होती ना. मग तेव्हा गुरु होते का? नाहीये. गुरु कधी बनले? ज्ञानी झाल्यानंतर गुरु बनले. गुरु बनले. म्हणून गुरु हे श्रेष्ठ तत्व आहे आमच्याकरता. आणि रामदास स्वामी गुरुना असं म्हणतात की सद्वस्तू दाखवितो सद्गुरु. सत्याचा दर्शन घडवणारा आम्हाला सद्गुरु आहे. सत्य म्हणजे तो कधीही नाश न पावणार. हे सृष्टी निर्माण करणारा, स्थिती करणारा आणि लय करणारा जो तत्व आहे, त्या तत्वाचा बोध करणारा, तत्वाला समजावून सांगणारा हा आपला गुरु आहे. नास्ति तत्वम गुरोपरम, सद्वस्तू दाखवी तो सद्गुरु. आणि म्हणून गुरु श्रेष्ठ आहे. आमच्या देशात गुरु आहे तर विकास आहे, गुरु नाही तर काही नाही. गुरु आहे तर संशोधन आहे, गुरु आहे तर विकास आहे, विस्तार आहे. गुरु नाही तर काही नाही. मी नेहमी म्हणत असतो की प्राण्या सुद्धा गातात, पक्षी सुद्धा गातात, पण त्याच्यात विस्तार नाही, विकास नाही. का? गुरु नाही. कुहू कुहू गात नाही, हजारो वर्षापासून गाते, त्याच्यात काय बदल झाला नाही झाला. आमच्यात राग ताळ वर्षाला किती बदलतं. का? गुरु आहे ते. गुरु आहे. मोर नाचते, आम्ही नाचतो, हजारो वर्ष झाले मोर नाचते, पण त्याच्या नृत्यात काय, भंगीत काय बदल झाला नाही, एकच आहे. का? गुरु नाही. इथे एक संशोधक आहे, बुद्धिमान व्यक्ती आणि गुरु आहे. म्हणून व्यक्तीला गुरु आवश्यक आहे. मग तो व्यावहारिक कार्यासाठी असो किंवा आध्यात्मिक साठी असो, गुरु आवश्यक आहे. कुणाला कमी अवधीसाठी लागतील, कुणाला अधिक अवधीसाठी लागतील. कृष्ण परमात्मा श्रीकृष्ण गुरूंच्या आश्रमात किती दिवस राहिले? 40 ते 60 दिवस राहिले फक्त. सांदीपनी आश्रमात 12 वर्ष नाही राहिले. 40 ते 60 दिवसाच्या आसपासला एवढीच दिवस राहिले. का? ते मागे तयारच होते, योगभ्रष्ट होते, मागील जन्माचा घेऊन आलेले होते. आता बघा, ज्ञानेश्वर महाराज, शंकराचार्य हे लहान वयात 15-16व्या वर्षी प्रस्थानत्रय मुखोद्गत होती. काही इथे आल्यानंतरच होणार आहे थोडी नाहीये. संस्कार होते त्यांचे. इथे पाहिजे, इथे गुरु पाहिजे. त्या गुरूंच्या सानिध्यात गेले तेव्हाच ते प्रकट झाले. गुरु विना देव नाही, एवढ्यासाठीच म्हटलं की आपल्याला कुठे पाहायला मिळाला नाही देव, की ज्यांना पाहायला नाही मिळालं ना, पाहायचं असेल तर गुरूंच्या ठिकाणी पाहावं. मग गुरु सांगतील, मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव. तेच सांगणार, हेही देव आहेत तुझ्यासाठी, आणि कुठे भटकतोस तू, त्यांच्यात आधी पहा आणि मग नंतर बाकीच्या देवाकडे जा. नाही, सांगत 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 कुठपर्यंत गेले? कुठपर्यंत गेले? अणोरणीयान महतो महीयान आत्मास्य जंतोर निहितो गुहायान. अणुपेक्षाही अणु, मोठ्यापेक्षाही मोठा. नाही का आपण सकाळच्या भजनात म्हणतो ना, तुका म्हणे हे बिंदुले तेणे त्रिभुवन कोंदाटले, म्हणतो ना आपण, म्हणतो ना. गुरु
त्याला स्थूलाकडून हळूहळू हळूहळू सूक्ष्मतेकडे घेऊन जातो. शरीर, शरीरातनं इंद्रिय, इंद्रियातनं मन, मनाच्या पाठीमागे बुद्धी आणि बुद्धीच्या पाठीमागे असणारा महत्तत्व आणि महत्तत्वालाही प्रेरणा देणारे चैतन्य तत्व तिथपर्यंत घेऊन जातो आणि आमची दृष्टी सूक्ष्म आणि विशाल बनवतो गुरु. म्हणून गुरुविना कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट. तसा अवघड असतो आयुष्याचा प्रवास, अवघड असतो. त्याला सोपं करून चालवावं, सोपं रस्ता धरावा असं कुणाला वाटतंय त्यांनी गुरूंची कास धरावं असं म्हणा. गुरूंची कास धरावं. गुरु गोविंद दोऊ खडे, काको लागे पाय. बाबा वाटलं कबीरांच्या घरासमोर आले, गुरु आणि गोविंद दोघेही आले. आधी कोणाचा पाया पडू? तेव्हा निसंशयपणे सांगतात की आधी गुरूंच्या पाया पड. का? त्या गुरुनीच तुला देव दाखवला. हे देव म्हणून देवाने नाही गुरु दाखवला, गुरुनी देव दाखवला. म्हणून त्यांच्या कधी कधी देव रागावला तर गुरु रक्षण करतो, पण गुरु रागावला तरी सुद्धा देव रक्षण करू शकत नाही. करू शकत. अनेक घटना आपण ऐकतो की गुरु कृपाळू आहे, मायाळू आहे. गुरु उत्तम एक परंपरेतलं असावं. मी एक आपल्या वैदिक सूक्तांमधलीच एक सुंदर श्लोक पाहत होतो की गुरु कसा असायला पाहिजे. बरीच लोक विचारत असतात गुरु कसा असायला पाहिजे, कसं निवडायचं त्यांना. मी म्हणतो एवढे शाणे तुम्ही असाल तर तुम्हाला गुरूंची गरजच काय? कारण गुरूंची योग्यता जाणण्या इतकी आपली स्थिती चांगली झाली तर आता गुरु कशाला पाहिजे आपल्याला. तथापि खूप लोकांची एक जिज्ञासा असते गुरु कसा असायला पाहिजे. सिद्धम सत्संप्रदाये स्थिरदियम, अनघम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, सत्वस्तम सत्यवाचम, समनियतया साधुवृत्त्या समेतम, दंभ असूयादि मुक्तम, जीत विषयगणम, दीर्घबंधुम दयाळुम, स्खालिते शासितारम, स्वपरम स्वपरहितपरम देशिकम, भूष्णुरिप्सेत. वेदांत देशिक नावाची एक खूप मोठी व्यक्ती होऊन गेली. त्यांनी सार रूपाने गुरु कसा असायला पाहिजे याच्याकरता एक 2-4 गोष्टी सांगितल्या. गुरु उत्तम गुरु परंपरेतला असावा. स्थिरदियः, त्यांची आपण उपदेश करत असलेली विद्या आहे ना, त्या विद्येत त्यांची बुद्धी स्थिर असावी. ते स्वतः चंचलित, स्वतः संशयी, स्वतः भ्रमित नसायला पाहिजे. जी विद्या उपदेश करायला निघालेल्या आहेत ना, त्या विद्ये संबंधात ते स्वतः निशंक असायला पाहिजे, स्थिर असायला पाहिजे. स्थिर दिया. अनघम, अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे काया वाचा मनसा त्रिकरणपूर्वक पाप करणारा नसावा. का? पाप कधी बनतं, पाप कधी घडतं? स्वार्थ केंद्रित व्यवहार सुरू झाले की पाप सुरू होते, आणि परार्थ केंद्रित अन्यांसाठी करत असले तर तिथे पाप, कोणालाही पीडण्याचा, कोणालाही त्रास देण्याचा विषय येत नाही. यासाठी पापरहित असावं. श्रोत्रियम, खूप अध्ययन केलेले व्यक्ती असावे. दुसऱ्यांच्या मनातली संशय दूर करण्याची सामर्थ्य त्यांच्याकडे असायला पाहिजे. एवढंच नाही, सदाचार निरत असायला पाहिजे. त्यांची व्यवहार एक आणि त्यांचं बोलणं एक असं नसायला पाहिजे. जसं बोलतो तसं वागणारा असायला पाहिजे. ब्रह्मनिष्ठम, स्वतःप्रती
ब्रह्मासंबंधात त्याच्या मनात कुठलेही संशय नसायला पाहिजे. स्वतः ब्रह्मनिष्ठ असायला पाहिजे. मी ब्रह्म आहे ही निष्ठा त्या व्यक्तीची अतूट असायला पाहिजे. सत्वस्त्वम, जीवन त्यांचं सात्विक असावं. जो गुरु असेल, गुरूंचं जीवन राजसिक किंवा तामसपूर्ण व्यवहाराने युक्त नसायला पाहिजे. तामस आणि राजसिक म्हणजे काय? त्यांचं एकूण जीवन दैहिक व्यवहार असेल, त्यांची वाणी असेल आणि त्यांचे विचार असतील, ते सर्वही सात्विक असायला पाहिजे. सात्विक म्हणजे अन्यांना अहित करणारी नसायला पाहिजे, हित करणारीच असायला पाहिजे. सत्यवाचम, त्यांच्या वचनामध्ये सत्यता असायला. सत्यता म्हणजे यद सत्यम अभिहितम, ज्याच्यामध्ये केवळ दुसऱ्यांचे भलं करण्याचीच भावना आहेत, अन्य काही नाहीये. ते जरी खोटं असलं तरी तो सत्य का? भल्यासाठी केलेले. आणि गुरूंची एक गुण असंही सांगितलेलं, कुठला तरी एक स्वभाव किंवा एक आचरण त्यांचा असा असायला पाहिजे की बस ते आचरणामध्ये ते कुठला तरी एक त्यांचा आचरण असा असायला पाहिजे की ते दुसऱ्यांना दीपस्तंभ बनेल. कुठलं आचरण? बघा, नेम कुठला तरी जीवनात धरलेले, तर तो नियम असा धरायला पाहिजे बस तो सगळ्यांना मार्गदर्शक करेल. कुठलाही एक नियम त्यांच्या जीवनात त्यांनी धारण केलेले असावं. त्या नियमामुळे ती व्यक्ती सत्यमार्ग दाखवण्यावर त्याचा प्रभाव पडावं, असा नेमस्थ असावं. कोणता तरी एक नियम अतूट जीवनात सांभाळावा. आता सिद्धरामेश्वर महाराज होते, त्यांचा नियम होता काय झाले तरी सप्ताह चुकवायचा नाही. इथे गळू जाऊ, असं गळू झालेलं होतं, त्यात किडे झालेले होते, ते घेऊनच जायचे ते सप्त्याला. एकच नियम धरलेले होते. माझ्या गुरुनी मला सांगितले नाही, ही काही प्राण गेले तरी मी हे सोडणार नाही. आणि महाराजांपर्यंत आपण ते पहा, महाराज सुद्धा शलाईनचे बॉटल घेऊन जायचे पण सप्ताह करून. ही एक नियम, असा कुठला तरी एक नियम असावा आपल्या जीवनात. आणि लोकांना सांगूनच धरावं असं नाहीये, मग ते मोडायला बरीच लोक तयार होतील. तो नियम आपल्याला माहिती असावा आणि ते नियम धरून आपण चालावं. त्याच्याकरता कुठलीही तडजोड आपण करणार नाही. दंभ असूयादि मुक्तम, स्पर्धेतनं मुक्त असायला पाहिजे. कुठल्याही स्पर्धा करायचा नाही कोणाशी. गुरु कोणाशी स्पर्धा करणारा नसायला पाहिजे. स्पर्धेतनं असूयादी वृत्ती निर्माण होतात. असूया म्हणजे दुसऱ्यांची तिरस्कार करण्याची वृत्ती निर्माण होते, म्हणून ते नसायला पाहिजे. चित्त विषय गणम म्हणजे इंद्रिय आहे ना, ती त्यांच्या ताब्यात असायला पाहिजे. इंद्रियांच्या अधीन होता कामा नये. म्हणजे इंद्रियांच्या अधीन होणं म्हणजे काय? मी नेहमी म्हणतो आपल्याला की माणूस बिडी ओढायला पाहिजे, पण बिडी त्याला ओढता कामा नये. बरोबर? तो दारू प्यायला तर काय हरकत नाही, पण त्याला दारू पिता कामा नये. त्याला दारू पिता कामा म्हणजे स्वतःवरचा कंट्रोल गेला, सगळे सर्वस्व संपून टाकला, मान सन्मान इज्जत जे काय घराण्याचा होता तेही संपवला. आता कंगाल लागला रस्त्याला. मग का करावं ते? म्हणजे इंद्रियांचा अधीन झाल्यामुळे. इंद्रियांना आपल्या अधीनामध्ये ठेवायला पाहिजे, आपण इंद्रियांचा अधीन होऊ नये. गुरु कसा असायला पाहिजे? कुठल्याही सवयींना बळी पडता कामा नये. सगळ्या सवयींचा तो बाप असायला पाहिजे. निघाला की निघाला असा. दीर्घबंधू, आपल्या शिष्यांवर निरंतर प्रेम करणारा असायला पाहिजे. दीर्घ बंधुता म्हणजे काही लोक भाऊ बहीण बनतात कधी स्वार्थापुरते, स्वार्थ संपले किंवा त्यात बाधा आले की कुठला भाऊ आणि कुठला तुरकाठी म्हणतोय.
असं नाही, दीर्घ बंधुता, दीर्घ प्रेम असायला पाहिजे त्यांच्याकडे. आणि एवढंच नाही, शिष्य चुका करत असेल, अरे दर दिवशी मी दोघांना त्यांची चुका दाखवले आणि हे सगळी शिष्यच माझी कमी झाले तर उद्या माझे संप्रदाय कसं राहील, ही भीडभाड ठेवू नको. त्याच्याकडे दोष असतील तर जरूर दोष दर्शन त्याला करवा आणि त्याला सावध करा. आणि मी ह्याला दुखवलं तर उद्या माझं कसं मठ चालणार, माझा आश्रम चालणार, या अभिलाषेला बळी पडता कामा नाही. गुरूंचं कर्तव्य आहे सत्याला सत्य आणि मिथ्याला मिथ्या सांगण्या इतका धाडस तो कधीही सोडता कामा नये. आणि तो गुरु असायला पाहिजे. एवढंच नाही, स्वपरहितपरम देशिकम भूष्णुः, आणि सदा काळ स्वतः आणि अन्यांचा स्वपर हितपरम, स्वतःचा आणि इतरांच्या हिताच्या दृष्टीनेच विचार करणारा असावा. स्वतःचा आणि अन्यांचा भल्यासाठीच रात्रंदिवस, कोणाच्याही वाईट करण्यासाठी नाही, भल्या करण्यासाठीच. हा, भलं मी एखादा कार्य त्यांच्या भल्यासाठी करत असेल आणि तो कार्य त्याला अप्रिय वाटत असू शकतं जरूर. एखाद्या व्यक्तीला मी खडसावलं तर त्याला जरूर अप्रिय वाटेल, पण तो त्यांच्या भल्यासाठी असावं, पण त्यांचा अपमान करण्यासाठी किंवा त्याच्या वाईट करण्यासाठी असू नये. ही 7-8 गुण वेदांत देशिकांनी सांगितले. म्हणून गुरु कसा असायला पाहिजे ही एक मापदंड तयार करा. या मापदंडात कुठलं बसते आता आपणच बघायचं. मग आपण ठरवायचं की आपलं काय, आपण आलेलो आहोत, आमचा काय प्रश्न आहे, आपला गुरु एकच आहे, स्वामीजी महाराज. आणि त्यांच्या तत्वानुसार आपण सर्वजण चालतो आहोत. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण आपल्या जीवनात इथे तरी महाराज आपल्या गुरुला सर्वोत्कृष्ट मानत होते. सिद्धरामेश्वर महाराज फारसे शिकलेले नव्हते. महाराज सुद्धा म्हणायचे मी सुद्धा फारसं शिकलेलं नाही, मी 4थी शिकलेलो. महाराज सुद्धा ब्रिटिशांच्या काळातली 4थी शिकलेली होती. आम्ही कोणतरी शास्त्री बिस्त्री आम्हाला शिकवत, ह्यांच्यासारखे मी मोठं पंडित नाहीये, पण मी साधा धनगर आहे, माझी बकरी केवढी आहेत बघा, असं म्हणायचं. आणि मी केवळ माझ्या गुरुवरच्या श्रद्धेच्या बळावर हे सगळे तयार केले असं महाराज असं म्हणत होते. माझ्या गुरुवरच्या नितांत श्रद्धेच्या बळावर हे सगळे संप्रदाय उभं केलेले असं म्हणत होते. म्हणून फारसं शिक्षण लागत नाही अध्यात्माला. अध्यात्माला शिक्षण फार लागत नाही. अध्यात्माला संस्कार लागतात. अध्यात्माला सगळ्यात मोठी काय असेल तर श्रद्धा लागते. श्रद्धाहीनाला कधीही ज्ञान प्राप्ती होत नाही. श्रद्धाहीन व्यक्ती कधीही गुरु बनत नाही. खूप चांगलं बोलायला लागला म्हणजे तो खूप मोठं उपदेशक बनतो असं कधीच नाही होणार. श्रद्धा किती आहे, स्वतःवर श्रद्धा, आपल्या गुरुवर श्रद्धा, आणि आपल्या धर्मावर श्रद्धा, आणि आपल्या बुजुर्ग मंडळींवर श्रद्धा, हे सगळ्यात महत्वाचे. आणि श्रद्धा असेल तरच ती व्यक्ती मोठी होणार. अन्यथा शब्दांच्या जोरावर फार काळ खेळता येत नाही. शब्दांच्या जोरावर फार काळ टिकता येत नाही. म्हणून आपल्या गुरुवर आपली श्रद्धा इतकं नितांत पाहिजे, बस काहीही झाले तरी तो ढगमगता कामा नये. काही होऊ दे, काही झाले तरी गुरुवरची श्रद्धा कधी डळमळता कामा नये. आणि कितीही आपली सत्व परीक्षा होऊ द्या, त्या परीक्षेत आपण फेल होता कामा नये. किती कडतर परीक्षा आपली होऊ दे, त्या परीक्षेत आपली श्रद्धा डगमगता कामा नये. बस तरच आपण एक उत्तम व्यक्ती बनू शकतो. आणि हीच शिकवण आपल्याला आपल्या महाराजांनी दिलेली आहे. आपले वेदव्यास कोण असतील तर आपल्या स्वामीजी महाराज, हीच आमची वेदव्यास. आणि त्या व्यासांची स्मरण करताना गुरूंची स्मरण आपण अशा पद्धतीने करावं. आणि त्या गुरूंनी दाखवलेले सन्मार्गात चालण्याची बुद्धी, शक्ती, सामर्थ्य सद्गुरु भगवंत सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज.